नांदेडची पहिली वहिली 3D MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस आणि तेही सामान्य MRI स्कॅन पेक्षा अत्यल्प दरात म्हणजे स्वस्त। आजच संपर्क साधा दुर्गा 3D डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी टॉवर, तोषनिवाल हॉस्पिटलच्या समोर, SBI बँकेजवळ, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। एन ग्रीष्मकाल में ही नांदेड़ शहर के उत्तर इलाके में जल किल्लत पैदा हो गई है और 3 से 4 दिनों तक मनपा द्वारा नागरिकों को जलापूर्ति करना संभव नहीं हो पा रहा है। इसको लेकर नागरिक पानी के लिए परेशान हैं। विगत 1 मई की मध्य रात्रि विष्णुपुरी परिसर कोटी तीर्थ के मनपा के पंपिंग स्टेशन में अचानक पानी की मोटर बिगड़ गई है, इसलिए गोदावरी नदी से पानी उठाना संभव नहीं हो पा रहा है। स्थिति को काबू में करने के प्रयास मनपा प्रशासन ने शुरू किए हैं। मोटर की मरम्मत के लिए मुंबई से टीम बुलाई गई है। इतना ही नहीं, नासिक, हैदराबाद और कोलकाता से पानी की इस मोटर के स्पेयर पार्ट्स मंगवाए गए हैं। तो वहीं दूसरी ओर उत्तर नांदेड़ शहर में करीब 22 टैंकरों से नागरिकों को मनपा द्वारा जलापूर्ति की जा रही है। इसके अलावा अपर पैनगंगा ईसापुर प्रकल्प में मनपा का 10 दशलक्ष घनमीटर पानी आरक्षित है। उसमें से 2 दशलक्ष घनमीटर पानी नांदेड़ के लिए गुरुवार 2 मई को ही रवाना हुआ है, जो कि शनिवार 4 मई की शाम 5 बजे तक नांदेड़ की आसना नदी में पहुंचेगा। यहां से ये पानी काबरानगर जल शुद्धिकरण केंद्र में लेकर यथाशीघ्र जलापूर्ति सुचारू की जाएगी। तब तक उत्तर नांदेड़ के तरोड़ा, सांगवी, अशोकनगर, शिवाजीनगर, वजीराबाद और देगलूर नाका आदि जल किल्लत से प्रभावित इलाकों में पानी के टैंकर्स तो चल ही रहे हैं, लेकिन फिलहाल नांदेड़ शहर में पैदा हुई जल किल्लत कुदरती नहीं है, क्योंकि शहर को जलापूर्ति करने वाले विष्णुपुरी प्रकल्प में पर्याप्त पानी उपलब्ध है। आगामी जुलाई अगस्त महीने तक ये पानी चलेगा, इसलिए ये जल किल्लत कृत्रिम है, जिसको जल्द से जल्द हटाने के प्रयास युद्ध स्तर पर किए जा रहे हैं। पानी कम नहीं पड़ेगा, धीरज से काम लो। पानी को बचाते हुए इस्तेमाल करने की अपील मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे ने MCN हिंदी न्यूज के माध्यम से की है। नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेले पंपिंग स्टेशन हे कोटी तीर्थ या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी असलेल्या मशिनरी, पंपिंग मशिनरीमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असल्यामुळे नांदेड उत्तरचा सर्व पाणी पुरवठा खंडित झालेला आहे। या खंडित झालेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे। तथापि नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी महापालिका युद्धस्तरावर करत आहे। यासाठी आपण मुंबईवरनं एक टीम मागवलेली आहे। त्यासोबत हैदराबाद, नाशिक आणि कोलकाता या ठिकाणाहून मशिनरी ही त्याचे स्पेअर पार्ट्सही मागवलेले आहेत। हे आम्ही सर्व प्रयत्न करूनही आम्हाला 1-2-3 दिवसामध्ये कमीत कमी 3 पंपिंग स्टेशन तिथले चालू होतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मुळात ही संपूर्ण दुरुस्ती होण्यासाठी त्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे। त्यामुळे पाण्याचा पर्यायी वापर म्हणून आपण जे आपल्याला ईसापूर धरणामध्ये राखीव पाणी ठेवलेलं आहे ते आपल्या सांगवी येथील पंपिंग स्टेशन मध्ये सोडण्यात आलेलं आहे। ते आपल्याला उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणी प्राप्त होईल। तेही आपल्याला अतिरिक्त पाणी काबरानगरच्या फिल्ट्रेशन प्लांटला आणता येईल आणि आपले जे मूळ पंप आहेत तेही सोमवारपर्यंत चालू होतील। त्यातूनही आपली नांदेडकरांचे पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली जाऊ शकते। उन्हाळ्यामध्ये पुरेसा पाणी पुरवठा आहे। पावसाळ्याचा आपण जुलैपर्यंत या पद्धतीचं नियोजन केलेलं असतं। जुलै ऑगस्ट पर्यंत पुरेसा पाणी साठा आपल्याला उपलब्ध आहे। तथापि हा तांत्रिक कारणामुळे झालेला पाणी पुरवठा खंडित आहे। त्यासाठी महापालिका प्रशासन युद्ध पातळीवरती सर्व पद्धतीचा वापर करून आपल्याला पाणी पुरवठा देण्यासाठी कटिबद्ध आहे। तथापि ह्या 24 तास ते 48 तासामध्ये तात्काळ पाणी उपलब्ध होण्यासाठी महापालिकेने 20 ते 22 टँकरची व्यवस्था केलेली आहे। त्यासोबत आपण जे आपले महापालिकेचे बोरवेल आहेत त्यामध्येही इलेक्ट्रिक कनेक्शन असो किंवा इतर काही तांत्रिक बिघाड असोत ते आपण दुरुस्त केलेले आहेत आणि या पद्धतीने आपण सध्या नागरिकांना तात्काळ जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामुळे नागरिकांनीही हे अशा पद्धतीचं दुर्घटना पाहता, अपघात पाहता जी पाणी टंचाई जी निर्माण झालेली आहे त्यासाठी पाण्यामध्ये बचत करावी, पाण्याचा अपव्यय करू नये, सुयोग्य वापर करावा असं मी सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करतो।